घरी येतच अन्वितचं सुरू झालं, पप्पा आज कुठं तरी फिरायला जायचं. मग फिरायला जायचं म्हणल्यावरती मग रेडी तर व्हावंच लागेल ना. मग या ठिकाणी नाही का रेडी होऊन मस्तपैकी तोंडाला पावडर लावून आम्ही झालो रेडी आणि म्हटलं चला आता जाऊया बाहेर. विमानाने नाही बरं का, गाडीवरती जायचं होतं, पण विमानासारखी ॲक्शन केली. मग समजू नका विमानाने चाललो आहे म्हणून. या ठिकाणी अन्वित आणि आम्ही सगळे रेडी झालो आणि हे पोचलो आहे बघा या ठिकाणी यात्रेमध्ये. तर बघा ही यात्रा कुठली आहे हे तुम्हाला मी सांगतोच पुढं. तर बघा त्या ठिकाणी मस्तपैकी अशा रंगीबेरंगी म्हणजे पाळणे होते आणि त्या पाळण्यांना खूप सारे मस्त लायटिंग वगैरे लावलेली होती. त्यामुळे नाही का ते खूप मस्त अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. त्यामुळे नाही का अन्वित नाही का त्याच्याकडे नुसतं बघतच होता. त्याला वाटलं यार हे कुठे घेऊन आले मला आणि आज एक जरा वेगळंच वाटतंय म्हणून नाही का तो सारखं त्याच गोष्टीकडे बघत होता आणि त्याला पण नाही का खूप मस्त वाटत होता आणि तो पण नाही का या ठिकाणी भारी असं एन्जॉय करत होता. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणचा नाही का मस्त एन्जॉय केला आणि आनंद घेतला. त्याचबरोबर म्हटलं चला एखाद 2 सेल्फी घेऊ. तर सेल्फी घेण्यासाठी कॅमेरा असं ओपन केला. त्याच्यानंतर मग नाही का अन्वित आणि मी म्हटलं चला आपण दोघं आता एक सेल्फी काढू. तर सेल्फी काढण्याच्या ऐवजी तो नाही का फक्त बघतच होता, कारण त्याला त्या ठिकाणचं वातावरण खूप भारी वाटत होतं. बघा तुम्ही पण बघा किती मस्त ते पाळणा दिसतोय आणि ते बघून नाही का खरंच एकदम भारी वाटत होतं आणि असं प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी झालेलं होतं आणि खूप किलकिलाट पण होता. त्याचबरोबर लहान मुलांच्या राईड्स, मोठ्या माणसांच्या राईड्स पण त्या ठिकाणी होते आणि पाळणे वगैरे खूप काही त्या ठिकाणी नाही का होतं. त्याचबरोबर आमचे फोटो झाले. मग बायांना कुठं होतं का तर त्यांना हे नाही का हे दावे असतंच ना, मग त्यांनी त्या ठिकाणी भावनाने फोटो काढले. त्याचबरोबर बघा आणखी या ठिकाणी तो पाळणा बघा तर लांबून जर बघितलं ना तर खरंच खूप म्हणजे खूपच अट्रॅक्टिव्ह आणि असं मनमोहक नाही का तो वाटत होता, बरोबर. त्याचबरोबर नाही का तिथं गाणे पण इतके मस्त चालू होते ना, तर म्हटलं यार चला एक डान्सच करू. तर अन्वितला घेतला आणि थोडंसं नाही का नाजूकसं असं आपला डान्स केला आणि म्हटलं ठीक आहे चला. आणि ज्या ठिकाणी जत्रा वगैरे असले त्या ठिकाणी बाया आपलं काहीतरी वस्तू घेतल्याशिवाय राहतील का. तर बघा या ठिकाणी नाही का हारमाल 20 रुपये, पण बायको नाही का त्या ठिकाणी गेलीच आणि तिचं नाही का झालं सुरू. त्याचबरोबर आपण म्हटलं जाऊ दे बाबा अन्वित आपलं तरी काय आपण नाही का फक्त पाहत राहा. ते होत नाही तर बायको एक दुकान झालं का दुसरं दुकान, दुसरं झालं का तिसरं दुकान, हे असंच चालूच होतं. आता हारमाल 20 वरून नाही का हारमाल 10 वरती गंमत येऊन ठेपली होती. तर बायकोचं नाही का त्या ठिकाणी पण काहीतरी घेणं चालू होतं. मग पुन्हा मी म्हटलं अन्वितला बाबा आपण फक्त पाहू आणि मोबाईलमध्ये आपले फोटो काढत राहू, ठीक आहे. त्यानंतर हे सगळं घेऊन झाल्यानंतर मग बायकोचं झालं की आता एवढं फिरलं काहीतरी खायला घ्यावंच लागतं. मग म्हटलं ठीक आहे बाबा काहीतरी घेऊ. तर खाण्यासाठी म्हटलं काय घ्यायचं, तर तिला पण ते सुचत नव्हतं. मग म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या काहीतरी चायनीज वगैरे घेऊ, कारण घरी जेवण पण बनवलेलं होतं, बरोबर. तर त्यानंतर घरी आल्यानंतर बघा अन्वितला गॉगल घेतलेला होता. तर ते गॉगल लावल्यानंतर बघा कैसा लाग रहा मैं हिरो दिख रहा ना, असं अन्वित मला म्हटलं घरी आल्यानंतर. आणि त्याची चायनीज आणलं होतं ते बघा आणि घरी बनवलेलं जेवण. तर चला या जेवायला.